काय करताय तुम्ही दोघं? अहो काय काय स्वानंदी मॅडम केवढ्या जोरात ओरडल्या तुम्ही, दचकलो ना आम्ही. मी पण अरे पण तुम्ही करताय काय मध्यरात्री? अहो मॅच बघतोय फुटबॉलची, असं काय करताय? वर्ल्ड कप सुरू आहे. आजी यू टू काय अशी काय चाललंय तुमच्या दोघांचं? आणि काय हो, मला गुड नाईट वगैरे म्हणालात ना, मला वाटलं झोपलात तुम्ही आणि इथे येऊन मॅच बघताय. नाही काय काय त्याचं काय झालं स्वानंदी मॅडम, मी झोपायला म्हणून गेलो पण मला काही झोप लागली नाही. तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही झोपला होतात आणि काय झालं अचानक ना मला आवाज यायला लागला. मी म्हटलं त्या आवाजाने जर तुम्ही उठलात तुमची झोप डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी आवाज बंद करायला बाहेर आलो. बाहेरून आजीच्या खोलीपर्यंत जाताना मला अचानक आवाज जास्त वाढल्यासारखा वाटला. आतमध्ये डोकवलं तर ही मी बसले होते मॅच बघत. आता एकटी जागे तर तिला कंपनी नको का द्यायला काय का म्हणून आलास ना तू. अहो पण तुम्हाला जागरण केलं की ऍसिडिटी होते माहितीये ना. आजी तुम्ही सांगा ना त्यांना. अगं पण मॅच आत्ताच आहे ना, मग काय करणार. आणि ही मुलं बघ ना, म्हणजे मध्यरात्री खेळतायत ग, मग लक्ष नको का ठेवायला त्यांच्यावर. नाही नाही खरं आहे आजी. आणि आता कसं आहे स्वानंदी मॅडम, आता नॉकआउट स्टेजला मॅच चालू आहे. काय मुलं खेळतायत बघा, हा म्हणून जास्त लक्ष ठेवलं पाहिजे त्यांच्यावर. कारण आता कसं आहे, आता हारले ना ते की डायरेक्ट बाहेर. बाहेर. अच्छा म्हणजे अजून पुढचे काही दिवस हे असंच रुटीन राहणार आहे तुमचं? हो म्हणजे त्यांना प्रोत्साहन नको का द्यायला. आपण कुठेतरी पाहिजे ना त्यांना प्रोत्साहित करायला. बोल ना आजी, तू सांग ना. आता ही मुलं काय खेळतात ग, मग बघायला नको का. आजी अशी आहे ना, ती सोपानवाडी आणि मापलवाडी मधली मॅच सुद्धा तितक्याच उत्साहाने बघते. आता 80 वर्षाची माझी आजी इतक्या उत्साहाने मॅच बघते म्हटल्यानंतर तिला थोडी कंपनी नको का द्यायला, हो की नाही. हो हो म्हणून तू बघतोयस ना, बरोबर. बरं, ही अशी कंपनी अजून किती वेळ देणार आहात तुम्ही?